Hello friends, welcome to our channel Let's Learn English. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत WH वर्ड्स मीनिंग विथ एक्झाम्पल्स. तर WH वर्ड्स म्हणजे काय? तर WH वर्ड्स म्हणजे असे शब्द ज्यांच्यापासून आपण इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतो. यांनाच आपण WH क्वेश्चन्स किंवा WH फॅमिली वर्ड्स असं देखील म्हणतो. तर हे WH वर्ड्स आहेत कोणते व यांच्यापासून प्रश्न कसे विचारले जातात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया. आपला फर्स्ट WH वर्ड आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. तर व्हॉटचा यूज आपण माहिती जाणून घेण्यासाठी करतो. कोणत्याही गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आपण व्हॉट पासून प्रश्न विचारत असतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज दिस? हे काय आहे? आपल्याला जर विचारायचं आहे हे काय आहे, तेव्हा आपण कसा प्रश्न विचारणार? व्हॉट इज दिस? व्हॉट इज युअर नेम? जर आपल्याला एखाद्याचे नाव विचारायचे असेल तेव्हा देखील आपण व्हॉट पासून प्रश्न विचारतो. तर कसा होईल प्रश्न? व्हॉट इज युअर नेम? नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हॉट डू यू मीन? तुमचा अर्थ काय आहे? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू वॉन्ट? जर आपल्याला विचारायचं आहे तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा आपण कसा प्रश्न विचारणार? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? तुमची समस्या काय आहे? अशा प्रकारे आपण बऱ्याच टाईपचे प्रश्न व्हॉट पासून विचारू शकतो, जसं की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नेक्स्ट वर्ड आहे हू. हू म्हणजे कोण किंवा कोणी. हू. तर हूचा यूज आपण व्यक्तींबद्दल विचारण्यासाठी करतो, जसं की तुम्ही कोण आहात किंवा हा कोण आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये हूचा यूज करतो. एक्झाम्पल पाहूया. हू आर यू? आपण कोण आहात? जर आपल्याला एखाद्याला विचारायचे असेल आपण कोण आहात, तेव्हा आपण कसा प्रश्न विचारणार? हू आर यू? नेक्स्ट एक्झाम्पल, हू इज देअर? तिथे कोण आहे? हू इज देअर? हू इज स्पीकिंग? जेव्हा आपण फोनवर बोलत असतो तेव्हा आपण बऱ्याचदा हा प्रश्न विचारतो. हू इज स्पीकिंग म्हणजे कोण बोलत आहे? हू टोल्ड यू? तुम्हाला कोणी सांगितले? जर एखाद्याला आपल्याला विचारायचे असेल तुला हे कोणी सांगितले, तेव्हा आपण काय म्हणणार? हू टोल्ड यू? अशा प्रकारे आपण हूचा यूज करून प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट आहे वेन. वेन म्हणजे केव्हा किंवा जेव्हा. या दोन्ही शब्दांसाठी आपण वेनचा यूज करतो. जसं की वेनचा यूज आपण एखादे काम किंवा एखादी घटना केव्हा झाली याबद्दल जाणून घेण्यासाठी करतो. आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे व्हेन विल यू कम? आपल्याला विचारायचं आहे तुम्ही केव्हा येणार, तेव्हा आपण कसा प्रश्न विचारणार? व्हेन विल यू कम? अशा प्रकारे आपण वेनचा यूज करून अशा टाईपचे प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट आहे व्हेन कॅन वी गो? आम्ही केव्हा जाऊ शकतो? आपल्याला विचारायचंय आम्ही केव्हा जाऊ शकतो, तेव्हा आपण कसं विचारणार? व्हेन कॅन वी गो? व्हेन विल वी मीट? आपण केव्हा भेटणार? व्हेन विल वी मीट? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. व्हेन आय एम फ्री आय लिसन टू म्युझिक. म्हणजे जेव्हा मी फ्री असते तेव्हा मी गाणे ऐकते. तर वेनचा फक्त प्रश्न विचारण्यासाठी नाही तर जेव्हा या वर्डसाठी देखील केला जातो. जसं की नेक्स्ट वर्ड आहे विच. विच म्हणजे कोणता, कोणते किंवा कोणती. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी आपण विचचा यूज करतो. जसं की विचचा यूज आपण एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीची निवड करण्यासाठी करतो. एक्झाम्पल बघा. विच इज युअर फेवरेट मूवी? तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे? जर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे, तेव्हा आपण प्रश्न कसा विचारणार? विच इज युअर फेवरेट मूवी? विच वन डू यू वॉन्ट? आपल्याला विचारायचंय तुम्हाला कोणता पाहिजे, तेव्हा आपण कसं म्हणणार? विच वन डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला कोणता पाहिजे. नेक्स्ट आहे वाय. वायचा अर्थ होतो का. तर वायचा यूज आपण केव्हा करतो? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे कारण जाणून घ्यायचे असते किंवा कारण माहिती नसते तेव्हा आपण वाय पासून प्रश्न विचारतो. एक्झाम्पल बघा. वाय आर यू अपसेट? जर एखादा आपल्याला नाराज वाटत आहे तेव्हा आपण म्हणतो ना की तुम्ही नाराज का आहात, तर आपण कसा प्रश्न विचारणार? वाय आर यू अपसेट? वाय आर यू सो हॅपी? तू इतकी आनंदी का आहेस? विचारतो ना आपण की तू इतकी आनंदी का आहेस? वाय आर यू सो हॅपी? वाय आर यू सॅड? तुम्ही दुःखी का आहात? कसं विचारणार आपण? वाय आर यू सॅड? नेक्स्ट बघा. वाय आर यू शाउटिंग? तू ओरडत का आहेस?
व्हाय आर यू शाउटिंग? तर अशा प्रकारे आपण कारण विचारण्यासाठी वायचा यूज करतो. नेक्स्ट आहे वेअर. वेअर म्हणजे कुठे. वेअर. तर वेअरचा यूज आपण एखाद्या जागेविषयी किंवा ठिकाणाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी करतो. जसं की व्हेअर. व्हेअर म्हणजे कुठे. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. जसं की व्हेअर आर यू? तू कुठे आहेस? आपल्याला एखाद्याला विचारायचं आहे, तू कुठे आहेस? तेव्हा आपण कसा प्रश्न विचारणार? व्हेअर आर यू? व्हेअर डू यू लिव्ह? म्हणजे तुम्ही कुठे राहता? आपण विचारतो ना, आपल्याला एखाद्याचे घर माहिती नसते तेव्हा आपण म्हणतो ना, व्हेअर डू यू लिव्ह? व्हेअर आर यू फ्रॉम? म्हणजे तुम्ही कुठून आहात? आपल्याला विचारायचे आहे व्हेअर आर यू फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून आहात? नेक्स्ट बघा, व्हेअर डू यू वर्क? आपण कुठे काम करता? तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी आपण व्हेअरचा यूज करतो. नेक्स्ट बघा, हुज. हुज म्हणजे कुणाचा, कुणाची किंवा कुणाचे. हुज. तर हुजचा यूज एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची मालकी विचारण्यासाठी होतो. आपण याचा अर्थ पाहूनच आपण समजू शकतो की कशा प्रकारचे हुज पासून प्रश्न विचारले जातात. एक्झाम्पल बघा, हुज बॅग इज धिस? म्हणजे ही बॅग कुणाची आहे. हुज बॅग इज धिस? ही बॅग कुणाची आहे. नेक्स्ट बघा, हुज नंबर इज धिस? हा कुणाचा नंबर आहे. हुज नंबर इज धिस? तर अशा प्रकारे कुणाचा, कुणाची किंवा कुणाचे अशा टाईपचे प्रश्न विचारण्यासाठी आपण हुजचा यूज करतो. नेक्स्ट बघा, हुज हाऊस इज धिस? म्हणजे हे घर कुणाचे आहे. हुज हाऊस इज धिस? नेक्स्ट आहे हुम. हुम म्हणजे कोणाला. हुम. तर हुमचा यूज आपण एखादी गोष्ट किंवा ऍक्शन ज्याच्यासोबत झाली आहे त्याच्याबद्दल विचारण्यासाठी करतो. तर हुमचा यूज नेमका होतो कसा, तर हे आपण काही एक्झाम्पल्स थ्रू समजूया. तर हुमचा यूज आपण आता एक्झाम्पल्स थ्रू समजूया. एक्झाम्पल बघा, टू हुम डिड यू गिव्ह माय नंबर? म्हणजे तू माझा नंबर कोणाला दिला. आपल्याला विचारायचं आहे समोरच्या व्यक्तीला की तू माझा नंबर कोणाला दिला. तर आपण प्रश्न कसा विचारणार? टू हुम डिड यू गिव्ह माय नंबर? नेक्स्ट बघा, हुम डू यू वॉन्ट टू इन्व्हाइट? तुम्हाला कोणाला आमंत्रित करायचं आहे. तर कसा होईल प्रश्न? हुम डू यू वॉन्ट टू इन्व्हाइट? नेक्स्ट बघा, हुम डिड यू गिव्ह मनी? तुम्ही कोणाला पैसे दिले. हुम डिड यू गिव्ह मनी? तर अशा प्रकारे एखादी गोष्ट किंवा एखादी घटना ज्याच्यासोबत झाली आहे त्याच्याबद्दल विचारण्यासाठी आपण हुमचा यूज करतो. लास्ट WH वर्ड आहे हाव. हाव म्हणजे कसे. तर हावचा यूज आपण एखादे काम करण्याची पद्धत किंवा गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी करतो. एक्झाम्पल बघा, हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात. हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात. तर आपण विचारत आहे ना की तुम्ही कसे आहात हे जाणून घेण्यासाठी आपण हाऊ पासून प्रश्न विचारला. नेक्स्ट बघा, हाऊ कॅन यू डू धिस? तू हे कसे करू शकतो. आपण काय विचारतोय, तू हे कसे करू शकतो. तर आपण इंग्लिशमध्ये प्रश्न कसा विचारणार? हाऊ कॅन यू डू धिस? नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हाऊ आर युअर पेरेंट्स? तुझे आई वडील कसे आहेत. आपण बऱ्याचदा आपल्या मित्रांना असे प्रश्न विचारतो ना की तुझे आई वडील कसे आहेत. तेव्हा आपण काय म्हणणार? हाऊ आर युअर पेरेंट्स? तर अशा प्रकारे आपण हाऊचा यूज करून प्रश्न विचारू शकतो. तर फ्रेंड्स, आज आपण शिकलो WH वर्ड्स पासून प्रश्न कसे तयार करायचे. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.